नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर। मी अविष्कार डेरे सोशियोलॉजी शिकवण्यासाठी तुमच्यासमोर पुन्हा एकदा सज्ज झालो आहे। इंटरॅक्टिव्ह वेने कशा पद्धतीने अभ्यास करता येईल, कशा पद्धतीने हा ऑप्शनल हाताळता येईल जेणेकरून तुम्हाला या विषयामध्ये मार्क्स इझिली स्कोअर करता येईल आणि कन्सेप्च्युअल क्लिअरिटी with better and depth understanding with an interactive examples आणि यांचा ॲप्लिकेशन PYQsवर कसं करायचं आणि जेणेकरून त्याचं सिंथेसिस थ्रू आपल्याला ओव्हरऑल सोशियोलॉजीचा अभ्यास करणं कसं सोपं होईल, या सर्व गोष्टींकडे आपण आज बघणार आहोत। तर ही जर्नी स्टार्ट करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इम्पॉर्टंट आहे समजणं सिलेबस। सिलेबसची एक कॉपी तुमच्याजवळ असणं गरजेचं राहतं। सिलेबस जर व्यवस्थित कळला, डिसायफर झाला, तर काय वाचायचं काय वाचू नये याकडे तुम्ही मग विचारपूर्वक लक्ष देता। मग आता जर काय वाचू नये हे समजलं तर तुमचं डिस्ट्रॅक्शन किंवा अर्ध काम तिथंच संपलं। आणि काय वाचायचं आणि केवढं वाचायचं हे मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स थ्रू प्रॉपर अंडरस्टँडिंग थ्रू शिकवणार आहे। तर या जर्नीमध्ये इंटरॅक्शन हे खूप महत्त्वाचं आहे। तुमच्या साईडकडून पण इंटरॅक्शन तेवढंच महत्त्वाचं राहील, कारण तेव्हाच मला पण अंडरस्टँडिंग समजेल की तुम्हाला तो कन्सेप्ट कळतोय की नाही कळतोय। तर इथं आपण सिलेबस तर समजून घेणारच आहोत, पण त्याचं लिंक तुमच्या लाईफसोबत बसवणार आहोत, जेणेकरून तुम्ही सिलेबस तर विसरता कामा नये। सिलेबस तुमचा अंडरस्टँडिंग येईल, कन्सेप्ट येईल, ते आपण वेळोवेळी बघू। तुम्ही डाउनलोड करून साईटवरून तुम्ही बघू शकता, UPSC MPSCच्या साईटवर अवेलेबल आहे सिलेबस। पण तो सिलेबस पुन्हा सांगतो, इंटरलिंकिंग मी शिकवणार आहे आणि एक जर्नी आहे। बघूया या जर्नीमध्ये काही महत्त्वाचे टॉपिक आहे पेपर 1 मध्ये, त्यातले काही इनिशियल टॉपिक जसं की चॅप्टर 1 to 5 म्हणा किंवा टॉपिक 1 to 5 10 टॉपिक आहे, त्यामधले 5 टॉपिक आज थोडं डिस्कस करूया की नेमकं या सोशियोलॉजीच्या टॉपिकमध्ये किंवा ही जर्नी कशा पद्धतीने स्टार्ट करायची आहे आणि कशी कशी हळूहळू आपल्याला पेपर 1 कंप्लीट करायचं आहे। तर लेट स्टार्ट। बघा, तर सोशियोलॉजी ऑप्शनल आपण बघतोय। यामध्ये आपण कन्सेप्च्युअल क्लिअरिटी करण्यासाठी मी आधी पण सांगितलेलं आहे तुम्हाला, वेगवेगळ्या मूव्हीजचे असाल किंवा वेगवेगळ्या समाजातल्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला तो मुद्दा किंवा तो कन्सेप्च्युअल क्लिअरिटी नेहमीसाठी राहील। तर बघूया आता कशा पद्धतीनं आपण प्रयत्न करणार आहोत। तर पहिला टॉपिक आहे सोशियोलॉजी द डिसिप्लिन। डिसिप्लिन इथं विषय यायला पाहिजे होता, सोशियोलॉजी द डिसिप्लिन। तर सोशियोलॉजीचा सब्जेक्ट हा सोशियोलॉजी म्हणजे सोसायटीचा अभ्यास। मग समाजाचा अभ्यास करताना आजूबाजूला असणाऱ्या घटनांचा मी इथं बसून अभ्यास केला तर तो समाजाचा अभ्यास होईल का? की समाजाचा अभ्यास व्यवस्थितशीर पद्धतीरपणे त्यामागे काय कारण आहे? कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा विचार करतो। समाजामध्ये असणारी वेगवेगळ्या संस्था कार्यरत कशा पद्धतीच्या आहेत, पॉवर्टी मला स्टडी करायची आहे, गरिबी मला स्टडी करायची आहे, पण गरिबीला स्टडी करण्यासाठी पर्स्पेक्टिव्ह जो आहे, जो विचार क्षमता आहे वेगवेगळ्या वर्गाची, ती कशा पद्धतीनं आहे। उद्या चालून मी माझा कॉमन सेन्स का समाजामध्ये मला कुठंतरी गरिबी दिसते, मग मी म्हटलं अरे हा गरीब आहे कारण हा आळशी आहे, मी दुसरा उठेल नाही, त्याचा मागं कारण असं आहे की त्याचा कुठेतरी ॲक्सिडेंट झाला होता, ज्यामुळे तो काम करू शकला नाही आणि त्यामुळं अपंगत्व प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे तो गरीब आहे। तिसरा व्यक्ती येईल, तो म्हणेल की नाही, याही वर जाऊन कुठंतरी सामाजिकतेनुसार त्याच्यावर जो जळणघडण त्याची झालेली आहे, जी सामाजिकता त्याच्यावर बिंबवण्यात आलेली आहे, जी सोशलायझेशन त्याचा झालेलं आहे, त्या सोशलायझेशनमध्ये कुठंतरी तो व्यक्ती दबला गेलेला असेल। एक कल्चर तयार झालेलं असेल, ते गरिबीचं कल्चर असेल, मग तो विचार करण्यातही त्या दृष्टीने गरीब असेल। हे सर्व उहापोह करण्याचं काम वेगवेगळ्या थिंकर्सने, आपल्या मित्रांनी म्हणजे आपल्या थिंकर्सनी, ज्यांनी आपल्याला सोसायटीचा अभ्यास कशा पद्धतीने करता येईल, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की किती अँगलनं विचार केल्यानंतर समाजशास्त्र आपल्याला वेगवेगळ्या वेनं बघता येईल आणि कुठंतरी कॉमन सेन्स मग मागं पडतो। मग सोशियोलॉजी द डिसिप्लिन या चॅप्टरमध्ये समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे महत्त्वाचं, सर्वात इम्पॉर्टंट महत्त्व आहे। कारण की जसं की विषय झाला समाजाचा काय अभ्यास करायचा असतो, तर सोसायटी कॉम्प्लेक्स होत गेली, इंडस्ट्रियलायझेशन झालं,
ग्लोबलायझेशन झालं, आपण म्हणू की वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आल्या, ज्याला म्हणा आधुनिकीकरण झालं, ग्लोबलायझेशन जागतिकीकरण झालं. मग यामध्ये कल्चरचं देवाणघेवाण होत आलं, लोकांच्या वागण्यामध्ये त्यांच्या पद्धतीमध्ये कुठेतरी चेंज होताना दिसून आले. मग अशा वेळी युरोपमधला एक कालखंड ज्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन झालं त्यानंतरच्या कालखंडामध्ये किंवा रेनिसान्सचा एक पिरियड असतो की जेव्हा फिलॉसॉफिकल थॉट्स जागा घ्यायला लागतात की कुठेतरी प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहे. मग सायंटिफिक एक्सप्लेनेशन जर गोष्टींना आहे तर मग ते सोसायटीचा अभ्यासही त्या सायंटिफिक पद्धतीने होऊ शकतं का? मग या विचारातून समाजशास्त्राचा उदय झाला. मी डिटेलमध्ये जाणार नाही, पहिल्या चॅप्टरमध्ये पद्धतशीरपणे आपण ह्या क्लासमध्ये स्टडी करणार आहोत, पण जस्ट तुम्हाला वरून सांगतो की काय नेमकं सोशल कोर आयडियाज काय असणार या चॅप्टरमध्ये. याच्यामध्ये आपण मिनिंग, स्कोप आणि सिग्निफिकन्स ऑफ सोशिओलॉजीचा उदय कसा झाला याकडे लक्ष देणार आहोत, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की समाजशास्त्राचा विषय म्हणून केव्हापासून त्याला महत्त्व प्राप्त झाला आणि केव्हापासून त्याचा अभ्यास चालू झालेला आहे. मग त्या दृष्टीतून रिलेशनशिप बघणार आहोत आपण त्या समाजशास्त्राचं इतर शास्त्रांशी, इतर अभ्यासांशी, जसं की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र जसं आपण म्हणतो, अँथ्रोपोलॉजी, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, पॉलिटिकल सायन्स यासारख्या विषयांसोबत आपण ते कनेक्ट करणार आहोत की या दोन विषयांमध्ये काय फरक आहे. जसं की सोशिओलॉजी एक साईड ठेवला आणि बाकी हे सर्व सब्जेक्ट, यामध्ये काय साम्यता आहे आणि काय वेगळेपणा आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. यावरून आपल्याला समाजशास्त्र कशा पद्धतीने वेगळं आहे हे लक्षात घेता येईल. मग आहे सोशिओलॉजी आणि कॉमन सेन्स. आपण म्हटलं समाजाचा काय अभ्यास करायचा रे, गरिबी तर दिसतंय, मग पण कॉमन सेन्सिकल नॉलेज हे प्रत्येकवेळेस व्यवस्थित असतं का? आणि जर मला जर एक विषय म्हणून अभ्यासाचा जर झाला तर कॉमन सेन्सचा मी अभ्यास करणार आहे का? तर नाही. कॉमन सेन्सच्या वर उठून कुठेतरी सोशल अँगल समाजाचा व्यवस्थितशीर का गरजेचं असतं? मला पॉलिसी डेव्हलप करायची आहे, लोकांसाठी पॉलिसी डेव्हलप करायची आहे, मला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून लोकांना सर्व करायचं आहे, मग मला पॉलिसी जनरेशन करायची असेल, काय गरजेचे असेल? समाजाचा अभ्यास तर होणं गरजेचे असेल. लोकांचे बिहेवियर कशा आहे ग्रुपमध्ये, घरी एक व्यक्ती वेगळा वागतो, निदर्शनाला गेला, हातात बॅनर्स आले, समाज अवतीभोवती गोळा झाला, एक कुठेतरी ताकद येतं आणि मग तोच व्यक्ती वेगळा वागायला लागतो. या सर्व गोष्टी बघणारा यातून आपल्या लक्षात येईल की समाजशास्त्राचा एकूणच कशा पद्धतीनं विषय म्हणून निर्मिती झालेली आहे. औद्योगिक क्रांतीपासून, मी म्हटलेलं आहे औद्योगिक क्रांतीपासून इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ज्याला म्हणू, इथून कसा तो दृष्टिकोन चेंज होत आला, हे जे आहे सोशिओलॉजी द डिसिप्लिन अशा पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. मग दुसरं आहे की समाजशास्त्र हे एक शास्त्र सोशल सायन्स म्हणून अभ्यासायचं आहे की त्याला सायंटिफिकली अभ्यास करणं पॉसिबल आहे. समाजामध्ये असणाऱ्या व्यक्तिविशेष लोकांचा अभ्यास हा सायंटिफिक, जसं मी नेहमी म्हणतो ग्रॅव्हिटेशन सर्व जागी सर्वांना समान आहे. जसं कार्ल पॉपर आहे इथे, कार्ल पॉपर, तर त्याने फॉल्सिफिकेशनचा एक कन्सेप्ट दिला होता की सायन्स ही तेव्हा सायन्स आहे जेव्हा मी त्याला फॉल्स करण्याची ताकद बाळगू शकतो. माझ्याकडे एक्सपेरिमेंट व्हॅलिडिटी नाही, ॲक्युरसी नाही, फॉल्सिफिकेशन. कार्ल पॉपर म्हणतो सायंटिफिक नॉलेज तेच क्रिटिक्स आहे हा सोशल सायन्सला सायन्स म्हणून घेण्यासाठी. तर त्याचं म्हणणं आहे मी एक्सपेरिमेंट थ्रू जर पॉसिबल एक्सपेरिमेंट करू शकतो आणि रिझल्ट मी फॉल्स करण्यासाठी प्रयत्न करत असेल, दाखवून देत असेल की बघा इथं चुकतंय, तर ते खरं सायन्स आहे, इतर सायन्स नाही आहे. मग अशा प्रकारचे वाद होत गेले. ऑगस्ट कॉम्टे सारखे सायंटिस्ट, सोशल सायंटिस्ट होते जे पॉझिटिव्हिस्ट होते. त्यांचं असं मत होतं की समाजामध्ये असणाऱ्या इंडिव्हिज्युअलचा एक ग्रुप जेव्हा तयार होतो त्याचा व्यवस्थितशीर, पॉझिटिव्हिस्ट म्हणजे काय, सकारात्मकतावादी, यामध्येच डिफरन्स लक्षात घ्या. पॉझिटिव्हिस्ट आणि नॉन पॉझिटिव्हिस्ट अप्रोच असतो. पॉझिटिव्हिस्ट असे म्हणतात की समाजशास्त्राचा अभ्यास वैज्ञानिकदृष्ट्या शक्य आहे आणि नॉन पॉझिटिव्हिस्ट म्हणतात की समाजशास्त्राचा अभ्यास वैज्ञानिकदृष्ट्या, सायंटिफिकदृष्ट्या पॉसिबल नाही आहे. आता बघूया डर्खीम काय म्हणतो. डर्खीमचं असं म्हणणं आहे की समाज ही एका इंडिव्हिज्युअलपेक्षा खूप काही मोठा सांगून जातो. मी नेहमी म्हटलेलं आहे की सुसाईड सारखे स्टडी सुद्धा
डरखीन केलेले आहेत, त्यानं त्यामध्ये सोशल अँगल शोधलेला आहे. सामाजिकतेमुळे काय बदलाव होतो आणि त्या बदलावामुळं व्यक्ती प्रवृत्त कसा होतो आत्महत्या करण्यासाठी, याच्याबद्दल तर त्यानं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मग आहे वेबर, मॅक्स वेबर वर्स्टेन प्रिन्सिपल सांगितलेलं आहे. यानं कुठंतरी थोडा पुढं आला आणि ब्रिज क्रिएट करण्याचा प्रयत्न केला की नको, एवढा सायंटिफिक अभ्यास पॉसिबल नाही. इवन दो इट्स पॉसिबल बाय द कॉन्सेप्ट ऑफ वर्स्टेनिक प्रिन्सिपल्स, फॅक्च्युअली आम्ही डेटा कलेक्ट करू शकतो. इवन दो एव्हरी पर्सन हॅज इट्स ओन थिंकिंग, इट्स ओन इंटरप्रिटेशन ऑफ वर्ल्ड, आणि त्याच्यामुळे तो ॲक्शन घेण्यासाठी प्रवृत्त होतो. तर त्याचं म्हणणं आहे की इंटरप्रिटेशन जर केलं आपण व्यवस्थित तर आपण तो अभ्यास करू शकतो. आणि कार्ल पॉपरचं मी आत्ताच बोललेलो आहे. आणि पॅराडाईम शिफ्टबद्दल कोण बोलतो ते पण आपण एक व्यवस्थितशीर, एक पद्धतशीर आपण लिंक लावून बघणार आहोत. मग यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे तर सोशिओलॉजी ॲज अ सायंटिफिक, सोशिओलॉजीचं नेचर जे आहे ते सायंटिफिक आहे की नाही आहे यावर आपण डिस्कस करणार आहोत, की ते वैज्ञानिकदृष्ट्या स्टडी करणं पॉसिबल आहे की नाही. दुसरा महत्त्वाचा आहे पॉझिटिव्हिजम अँड इट्स क्रिटिक्स. पॉझिटिव्हिजम मीन्स जे असे म्हणतात की सायंटिफिकदृष्ट्या समाजाचा अभ्यास पॉसिबल होऊ शकतो. आणि मग हे होत असताना पॉझिटिव्हिजम सांगतात की व्यक्तिविशेषच्या पलीकडे जाऊन सामाजिकतेचा अभ्यास मॅक्रो लेवल मोठ्या प्रमाणावर करणं शक्य होऊ शकतं. आणि त्यालाच क्रिटिक्स पण आहेत. जसं आपण पुन्हा बघणार आहोत फिनॉमिनॉलॉजी, इथनोमेथोडॉलॉजी, नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथड्स आहेत. इथं लोकांच्या भावनांना, लोकांच्या इंटरप्रिटेशनना महत्त्व देऊन त्याचा अभ्यास करून लोक दैनंदिन जीवनात कशा पद्धतीचे ॲक्शन करतायत, त्याच्यामागे त्यांचं इंटरप्रिटेशन काय आहे यांचा अभ्यास करून समाजाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग खरा मुद्दा आहे तर इथं येतो की वस्तुनिष्ठता, जिथं आपण म्हणतो की ऑब्जेक्टिव्हिटी, व्हॅल्यू अँड ऑब्जेक्टिव्हिटी, व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी. आता समाजाचा अभ्यास सायंटिफिकदृष्ट्या करायचा झाला तर व्हॅल्यू न्यूट्रल असणं गरजेचं राहतं. कारण मी माझ्या स्वतःची काही मूल्य आहेत. मी जर कास्ट सिस्टीमचा अभ्यास करायला गेला आणि मी एका पर्टिक्युलर कास्टमधून बिलॉंग करतोय तर माझ्या स्वतःचे विचार त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स होणारच ना. मग व्हॅल्यू न्यूट्रल, मी कोण्या गोष्टीला महत्त्व देतोय, सामाजिकतेचा, सामाजिक शास्त्राचा अभ्यास करताना त्याला दूर ठेवायचं आणि ऑब्जेक्टिव्हली मला डेटा कलेक्ट करणं गरजेचं राहतं. मग व्हॅल्यूजला एक साईड ठेवणं. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, आता बघा आपण पॅटर्नला कनेक्ट करू. आधी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले असायचे, 4 पैकी 1 100% करेक्ट, उरलेले 3 रॉंग असणार. म्हणजे ऑब्जेक्टिव्हली तुम्ही डिसाईड करू शकता. सब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, जिथं व्हॅल्यू इन्क्लूड होते. आता सब्जेक्टिव्ह पेपर म्हणजे काय, एकाच प्रश्नाचे 1000 जण 1000 उत्तरं लिहिणार आणि त्यातून मी इव्हॅल्युएट करणार की कोणतं चांगलं आहे, कोणतं व्यवस्थित. कोणताच समाजाचा मुद्दा जो असतो कधीच व्हाईट किंवा ब्लॅक एरियात लाय करत नाही, तो नेहमी ग्रे एरियात लाय करतो. आणि म्हणून ऑब्जेक्टिव्हिटी आहे की नाही आहे समाजाचा, कारण ऑब्जेक्टिव्ह असल्याशिवाय, व्हॅल्यू न्यूट्रल असल्याशिवाय, ऑब्जेक्टिव्ह जर नसेल तर त्याला आपण सायन्स म्हणू शकत नाही. त्यामुळं ऑब्जेक्टिव्हिटी आहे हे प्रूव्ह करणं हे पॉझिटिव्हिझम किंवा पॉझिटिव्हिस्ट लोकांचं काम आहे, त्यांचं, त्या सायंटिस्टचं काम आहे. मग यानंतर इंटरप्रिटिव्ह आपण बघितलेलं आहे. मॅक्स वेबरनं स्टार्ट केलं आणि हळूहळू मग ब्लमर येईल, मिड येईल. तर त्यांनी मग थोडं त्यामध्ये इंटरप्रिटेशन, लोकांच्या मनाचा किंवा त्यांचं जे इंटरप्रिटेशन आहे कोणत्याही गोष्टीचं, लोक काय इंटरप्रिट करताय सोशल फिनॉमिना, हे स्टडी करण्याचा इथं प्रयत्न झाला. मग सायन्स वर्सेस ह्युमन मिनिंग. प्रत्येक गोष्टीला ह्युमन काहीतरी मिनिंग अटॅच करतो, जरुरी नाही आहे समाजच करेल. मग यांचं सिंथेसिस सुद्धा आपण थिंकर्सच्या पार्टमध्ये बघणार आहोत, ते आपण पुढं बघूया. बघा आता एवढं सर्व केलं आहे थोडं हे समजावून सांगण्यासाठी की पॉसिबल आहे का सायंटिफिक स्टडी. सोशिओलॉजी ॲज अ सायन्स या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत, जिथं वेगवेगळे मूवी आहेत. तर 12th फेल्स मूवी पुन्हा जी मनोज शर्मा आहे यानं लाईफचे वेगवेगळे अनुभव स्वतः घेतले. पॉवर्टी बघितली, चक्कीच्या दुकानामध्ये काम केलं. 12th फेल बघितलं असेल तुम्ही तर गोल्सच्या बद्दल तर त्याचं असणार की मला व्हायचंच आहे IPS ऑफिसर. डेप्रिवेशन त्याचं कसं झालं, डेप्रिवेशन म्हणजे कोणत्या घटना, 2 वेळचं जेवणाची व्यवस्था नाही आहे, गरिबी आहे. आणि मग तो स्वतःच्या जीवनाला ऑब्झर्व करतो. मग तशा पद्धतीनं त्या व्यक्तीचं इंटरप्रिटेशन, सोशल ॲक्शन्स
कशा बेसिस असतात. तर या मूवीमधून आपल्याला ते शिकायला भेटतं की कसं आपण इंटरप्रिट करू शकतो सोशियल मला होणाऱ्या एक्सपिरियन्सेसमधून मी व्हॅल्यू न्यूट्रल राहून जेव्हा सामाजिक संस्थेचा व्यवस्थितशीर अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सोशिओलॉजी ॲज अ सायन्स म्हणून घेतलं जाऊ शकतं का. मुद्दा डिबेटेबल आहे, आपण तो स्टडी करणार आहोत. आपल्याला कोणत्या कन्क्लुजनवर पोहोचायचं नाही. इट्स मोर अबाउट नॉट दॅट मच रिजिड. सब्जेक्टिव्हिटी इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं असतं यामध्ये. मग बघूया तिसरं प्रकरण काय येतं. तर तिसरं प्रकरण आहे की मग आता बघितलं की सायन्स आहे की नाही, तर मग सायन्समध्ये सायंटिफिक मेथड असतात. मग सोशिओलॉजीला स्टडी करायचं तर अशा मेथड्स असायला हव्या. अशा मेथड असायला हव्या की ज्यांचा यूज करून आपण सोसायटीचं सायन्स सारखा स्टडी करू शकतो का. किंवा नॉन पॉझिटिव्हिस्ट जे म्हणतात की सायंटिफिक नाही आहे, तर मग अशा कोणत्या मेथड्स आहे की ज्याचा यूज आपण करून सोसायटीचा स्टडी करू शकू. तर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मेथड, ज्याला आपण गुणात्मक किंवा परिणामात्मक संशोधन असं म्हणतो. आता क्वालिटेटिव्ह, क्वालिटी या शब्दापासून बनलेला आहे. क्वालिटी मीन्स अरे काय छान क्वालिटी आहे या बाईकची, अरे काय छान क्वालिटी आहे या ड्रेसची. मीन्स काय आहे, इथं क्वालिटीला महत्त्व दिलं जातं, क्वांटिटीला नाही. क्वांटिटेटिव्ह मीन्स आता पॉप्युलेशन जर स्टडी करायचं असेल तर मी क्वांटिटेटिव्ह म्हणेल, कारण मी लोकांना स्टडी करतो. 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4 झालं. माझ्याजवळ काही क्वेश्चनरी असेल, ऑब्झर्वेशन जर करायचं झालं तर ते क्वालिटेटिव्ह झालं. कोणाचं मी ऑब्झर्व करतो तर ते क्वालिटीज होईल ना. आणि जर समजा सर्वे करायचा झाला, मला सर्वे जर करायचा झाला तर असतं ना की सब कुछ ऑनलाईन है तो सब कुछ आपके लिए अच्छा है, सर्वे दीजिए. तर सर्वे मीन्स काही क्वेश्चन विचारल्या जातात. काय झालं ते क्वांटिटेटिव्ह झालं. क्वांटिटी गॅदर करणं, क्वांटिटी कलेक्ट करणं, किती व्यक्तींकडे तुम्ही जात आहे. आता पर्सनल इंटरव्ह्यू जर घेतला, पर्सनल इंटरव्ह्यू कोणता टाईप येऊ शकतो मग याच्यामध्ये, क्वालिटी की क्वांटिटेटिव्ह. तर क्वालिटी आहे का, तुम्ही एका व्यक्तीशी डायरेक्ट संबंध साधता, त्याच्या ॲब्स्ट्रॅक्शन, त्याचं नॉलेज पूर्ण येतं. क्वांटिटी आहे का, नाही, क्वालिटी झाली आहे. तर अशा पद्धतीचं आहे. मग अशा काही फ्युजनवाल्या मेथड पण आहे. ट्रँग्युलेशन सारख्या मेथड असतात. ट्रँग्युलेशनवाल्या मेथड थ्रू आपण एक अशा मेथडवर येतो जिथं मी क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोघांचा फ्यूज करून काहीतरी रिझल्ट जनरेट करण्याचा प्रयत्न करतो. मग महत्त्वाचं येतं सॅम्पलिंग झालं, हायपोथेसिस, रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी. कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे. सोशल रिसर्च करताना तुम्ही जेव्हा PhD वगैरेचा स्टडी करता तेव्हा हे टॉपिक्स महत्त्वाचे ठरतात. हायपोथेसिस, पण आपल्याला समाजाचा अभ्यास करायचा आहे तर सोशल स्टुडंट म्हणून यावर सर्वात जास्त क्वेश्चन होतं. 2025चं जे आता मेल झाली आहे, तर या चॅप्टर जर असेल, या चॅप्टरवर जर पकड असेल तर बऱ्याचपैकी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकले होते. पहिले 4 चॅप्टरवर पकड असली, त्यापैकी हा चॅप्टरवर भरपूर क्वेश्चन आलेले होते. तुम्ही बघू शकता पेपर 1मध्ये. तर हायपोथेसिस, रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी. हायपोथेसिस मीन्स काय, एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे काय असतं, पॉवर्टी स्टडी करायचे. एखाद्या गोष्टीमधून मी काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स बाहेर काढतोय, काहीतरी गोष्टी बाहेर काढतोय, तर मग ते झालं एक व्हेरिएबल, पॉवर्टी आहे. मग आता मी दुसरं एक व्हेरिएबल घेतलं V2, समजा ते एज्युकेशन झालं. तर आता या दोघांमध्ये मला एक लिंक इस्टॅब्लिश करून काहीतरी एक स्टडी करायचा. मग एक हायपोथेटिकल सिच्युएशन घेणं, हायपोथेसिस बनवणं, आणि मग मी ते पुढं स्टडी करेन. तर मग मी लिंक केलं की पॉवर्टीचा एज्युकेशनवर काही परिणाम होतो का. 2 व्हेरिएबल मी अटॅच केले आणि त्याची स्टडी केली. मग माझ्या कुठेतरी लक्षात येईल की डेटा मला रिलायबल भेटतोय का नाही, व्हॅलिड डेटा भेटतो का. रिलायबल मीन्स काय, रिलायबल्स मीन्स असतं रिपीटेबिलिटी. तुम्ही किती वेळा तुम्हाला तोच तो रिझल्ट भेटतो, पण जरुरी नाही आहे तो ॲक्युरेट असणार. काय आहे तो कन्सेप्ट आपण आणखी डिटेलमध्ये जावं लागेल, तर बघूया. पण मी तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू देतो. व्हॅलिडिटी मीन्स काय असते, तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट रिपीटेडली भेटला तर तुम्हाला व्हॅलिड करता की नाही. जर तुमचं इकॉनॉमिकल कंडिशन आणि एज्युकेशन याचा काहीतरी सांगळ घालून काहीतरी जे आपण हायपोथेसिस बनवलं होतं, एक हायपोथेटिकल सिच्युएशन किंवा स्टेटमेंट बनवलं होतं की नाही, मला एज्युकेशन, जर तुमची इकॉनॉमिकल कंडिशन ठीक नसेल तर ते कारण राहू शकतं तुमचं लेस एज्युकेशनसाठी किंवा तुम्ही इलिटरेट राहण्यासाठी. मग ते हायपोथेसिस घेऊन मी स्टडी केला, रिलायबल आहे की नाही तो डेटा, व्हॅलिड आहे की नाही, आणि मग त्यावरून मी थेअरी जनरेट करणार.
त्यावरून मी सोसायटीची थेअरी जनरेट करणार की या भागावर मी स्टडी केली होती आणि इथं असं लक्षात आलं की या भागातल्या लोकांकडे आर्थिक सुबत्ता नसल्यामुळं मी त्या भागामध्ये असं ऑब्झर्वेशन आलं, माझं लक्षात आलं क्वांटिटेटिव्ह डेटामधून क्वांटिटेटिव्ह डेटामधून मी जेवढा सर्वे केला त्यामधून माझ्या लक्षात आलं की ह्या लोकांची इकॉनॉमिकल कंडिशन प्रूव्ह करते की त्याचा एज्युकेशनशी किंवा कमी एज्युकेशनशी काहीतरी लिंक आहे. मग अशा पद्धतीनं थेअरी डेव्हलप केलं जातं. व्यवस्थितशीर पद्धतशीर आपण एक एक मेथड समजून घेणार आहोत. त्यानंतर थिंकर्स आहेत. थिंकर्समध्ये डर्किम हा कन्सेप्ट नेहमी सांगत असतो की इम्पेरिकल व्हेरिफिकेशन. इम्पेरिकल डेटा मीन्स काय, मी काहीतरी गोष्ट ऑब्झर्व करू शकतो इन रियालिटी, दॅट इज इम्पेरिकल, दॅट्स इट. काही लक्षात घेऊ नका. NCERT मध्ये आम्ही वाचायचो तेव्हा ते कन्सेप्ट समजायचे नाही. पण इम्पेरिकली मीन्स काय, प्रॅक्टिकली इट्स पॉसिबल टू ऑब्झर्व समथिंग, एक्सपेरिमेंट करणं शक्य असतं त्या गोष्टीनं. इम्पेरिकल व्हेरिफिकेशन. वेबर काय म्हणतो, वेबर पण सांगतो मिनिंगफुल अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे समाजाबद्दल. मिनिंगफुल अंडरस्टँडिंग म्हणजे काय की व्यक्ती नेहमी आहे तो कोणती ॲक्शन घेतोय त्या व्यक्तीच्या ॲक्शन मागं काहीतरी अंडरस्टँडिंग आहे, त्याची काहीतरी भावना आहे, ती अटॅच आहे आणि ती अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. आता बेकरचा कन्सेप्ट आहे जो पार्टिसिपंट ऑब्झर्वेशनसाठी आपण जनरली हा लावू शकतो. तर अशा पद्धतीनं लॅझर्सफेल्ड पण आहेत. याचा क्वांटिटेटिव्ह मेथड कशी असणार किंवा ते क्वालिटी क्वांटिटी कसं कोलॅबरेट करायचं त्याचा आपण आरामशीर बघूया. कसं असतं की तुम्ही एकदा लिंक जुळत गेले ना की कशा पद्धतीनं सोसायटीचं स्ट्रक्चर डेव्हलप झालं आहे, हळूहळू इंटरेस्ट येतो या गोष्टींमध्ये. मग आता चौथं चॅप्टर आहे. चौथं चॅप्टर म्हणजे ज्याचं हार्ट अँड सोल म्हटलं जातं की या थ्रू तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह कळतं, या थ्रू तुम्हाला कळतं. 1 2 3 4 5 6 हे यामध्ये 6 जेव्हा तुम्ही सोशिओलॉजी स्टडी करणार त्यामध्येही 5 महत्त्वाचे बेसिकली त्यांच्यावर जास्त क्वेश्चन राहतात. तर त्यांचं एक अमलगमेशन टॅलकोट पार्सन. तर सांगण्याचं तात्पर्य असं की कार्ल मार्क्स आपण बघितले, त्याच्यावर व्हिडिओज पण आहेत. इमेल डोर्किमवर यांचं पण मी आहे, मॅक्स वेबर आहे. तर यांनी काहीतरी गोष्टी अभ्यास करून समाजाबद्दल कोणतीतरी थेरीज जे आहे ते दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हिस्टोरिकल मटेरियलिझम काय आहे, हिस्टोरिकली म्हणजे आधीपासून कसं चालत आलेलं आहे. ऐतिहासिक भौतिकवाद जिचं आपण बघितलेलं आहे, इकॉनॉमी कशी ॲक्ट होते ॲज अ कोर. क्लास कॉन्फ्लिक्ट, वर्गामध्ये जे वर्ग असतात, वर्गांचा संघर्ष, एक खाली आहे एक वर आहे. आणि एलिनेशनचा कन्सेप्ट, जो व्यक्ती फॅक्टरीमध्ये काम करतोय त्याचं जे पॉवर आहे ते काढून घेतलं जातं आणि त्याला जस्ट ॲज अ मीन्स यूज केलं जातं टू गेट अ प्रॉफिट फ्रॉम द प्रॉडक्ट दॅट इज प्रोड्यूस इन दॅट फॅक्टरी. आणि ते कॅपिटलिस्ट फेज आहे. तर कॅपिटलिझमचाच हा मेन मुद्दा इथं लागू पडतो. कॅपिटलिझम आणि त्या संघर्षातून निर्माण झालेली एक नवीन समाज व्यवस्था ज्याला कम्युनिझम म्हटलं जातं. तर भांडवल किंवा कॅपिटल हा महत्त्वाचा त्याचा वर्क आहे. त्याचं ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे. त्याचं ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे. असे भरपूर सायंटिस्ट आहेत. मग कार्ल मार्क्सच्या जी मेन बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्यावर कितीतरी सायंटिस्टनं पुढच्या चॅप्टर्समध्ये बघणार आहोत आपण की जसं वर्क अँड लाईफ असेल, स्ट्रॅटिफिकेशन असेल, स्तरीकरण असेल, जसं की आणखी पॉलिटिक्स असेल. तर या सर्वांचा अभ्यास करताना या सायंटिस्टच्या लेन्सेस पर्स्पेक्टिव्ह खूप महत्त्वाचे ठरतात. मग आहे इमेल डर्किन. इमेल डर्किनचं आपण बघितलं सॉलिडॅरिटी, रिलिजन आणि सुसाईड यांसारखे स्टडी येतात. सुसाईडला मी म्हटलं होतं कनेक्ट करतो, तो रिलिजनला सुद्धा कनेक्ट करतो की रिलिजन कसं टोटेमिकचा कन्सेप्ट तो सांगतो की कशा पद्धतीनं आज कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसमधून तो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असला तर तुमचा रिलिजन कसा डेव्हलप व्हायला मदत होतो. खूप सोपा आणि इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत. थिअरीज खूप सोपे आहेत. इवन तुम्ही थिंकर्स पण सोपे आहेत. गरज आहे तुमचं ते लक्षपूर्ण हाताळायचे. तुम्ही कसं बघता, कसं अँगल बघा. यामध्ये टॅलकोट पार्सन आहे ना, अजून पण सांगतो यावर व्यवस्थित व्हिडिओज बनलेला नाही. यूट्यूबवर तुम्ही काही टॅलकोट पार्सन समजतच नाही काय सांगितलेलं. टॅलकोट पार्सन खूप सोपा आहे. हो, टॅलकोट पार्सन सरळ सरळ सोशल ॲक्शन स्टडी करतो. पण त्याचं म्हणणं आहे की वेबर जो बोललेला आहे तोही ठीक आहे, डर्किन बोललेला आहे ते त्यांचं सिंथेसिस आहे की तुमच्याकडे चॉईसेस ऑफ ॲक्शन आहे बिकॉज यू हॅव अ कॉन्शियसनेस. तुमच्याकडे स्वत्व आहे, त्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या ॲक्शन्स, वेगवेगळ्या चॉईसेस आहे.
पण त्या ॲक्शनच्या चॉईसेस कुठंतरी सामाजिक फ्रेममध्ये, व्हॅल्यूजमध्ये किंवा सोशियल कन्स्ट्रेंट किंवा कंडिशन्समध्ये दडलेल्या आहे. तुम्ही आज जे काही आहात या 2 भरोशावर तुमच्याकडे चॉईसेस आहेत, पण ते चॉईसेस पण सोसायटीच्या कल्चरने, व्हॅल्यूजने, मूल्य जे म्हणतो त्याने शेप झालेले आहे. बस त्याचा सिंपल अभ्यास आहे. त्याचं मग जसं की सोशल ॲक्शन थेअरी झालं ते आपण बघूया. खूप 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 इंटरेस्टिंग आहे. मॅक्स वेबर काय म्हणतो? मॅक्स वेबर म्हणतो रॅशनलायझेशन आणि ब्युरोक्रेसी आणि ऑथॉरिटी यासारख्या गोष्टींवर मॅक्स वेबर प्रकाश पाडण्यासाठी चालू करतो की रॅशनलायझेशन हे एका व्हिडिओ मी डिस्क्राईब केलेलं आहे. ऑथॉरिटी आणि हे तिन्ही पण करतो. तर त्यानंतर आर के मर्टन मिडल रेंज थेअरी जे असतं तर त्यामध्ये त्याचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यानंतर लॅटंट आणि मॅनिफेस्ट फंक्शन जे की समाजातल्या एका आदिवासी वर्गाला त्यांना स्टडी करून लॅटंट फंक्शन की जे प्रगटीकरण होत आहे आणि जे गुप्त आहे असे 2 ॲक्शन्स वेगवेगळ्या आहे एकच ॲक्शनला डिफाईन करण्यासाठी. एकच ॲक्शन मी घेतोय पण कर्त्याला काही जे कार्य आहे त्याच्या मागचं खरं कारण काय आहे हे प्रत्येक वेळेस माहितीच असते असं नाही, किंवा त्याला जे माहिती असते ते कारण लॅटंट फंक्शनपेक्षा किती वेगळं असतं ते सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल असं म्हटलं जातं की पाऊस पडला आणि काही आदिवासी लोक नाचायला लागतात. आपल्या इकडे पण लिंबाचा पाला बांधून ते धोंडी धोंडी पाणी द्यायसारख्या गोष्टी होत असतात. तर मी इथं लिंक करेल की त्यांच्या सुपरस्टिशियस बिलीफ असेल, पण ते केल्यामुळं पाऊस पडतो असा त्यांचा मनस्वी विचार झालेला आहे. परंतु प्रकट कार्य त्यांना वाटतं की ते डान्स केल्यामुळं किंवा तो नाचल्यामुळं कुठंतरी पाऊस पडतोय. पण गुप्त कार्य जे लॅटंट फंक्शन आहे त्यामागचं खरं कारण आहे की समाज कुठंतरी एकत्र येतोय, सामाजिक जागृती होतंय, लोकांचे मेंबर्सचे विचार देवाणघेवाण होतं आणि कुठेतरी स्ट्रॉंग सोसायटी निर्माण होईल. G.H. मेटचा सेल्फ आणि आयडेंटिटीवाला कॉन्सेप्ट आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. तुमचा आय काय असतो, तुमचा मी काय असतो. मग मीला सोशलाइज मी म्हटलं जातं. मी माझ्यातला मी हा सोसायटीनं डेव्हलप केलेला असतो आणि आय जो असतो माझा इन्स्टंट बिलीफ. आता लहानपणी माझा मी एवढा स्ट्रॉंग नसणार, माझा स्ट्रॉंग असणार आय. मग मी भूक लागली की मी रडणार. पण हळूहळू कुठेतरी मित्रांसोबत जायला लागलो, समाजामध्ये वावरायला लागलो, हे करणं व्यवस्थित नाही बरं का हे असेल. मग मी माझे इन्स्टिंक्ट बाजूला सोडून, माझा आय बाजूला सोडून मी कडे कसा शिफ्ट होतो त्याचा स्टडी आहे. बघा सिलेबसमध्ये पुन्हा लिंक करतो एक छान गोष्ट की विचारवंतांचा दृष्टिकोन जर बघायचा झाला तर आर्टिकल 15 मूवीसोबत तुम्ही कम्पेअर करू शकता की वर्ग, क्लास आणि कास्ट ऑपरेशन हा मुद्दा इंडियन सोसायटीच्या रिलेटेड आहे. पण कास्टचं ऑपरेशन तुम्ही मार्क्ससोबत लिंक करता. मग जेव्हा पण कास्टवर क्वेश्चन येईल मी मार्क्सला ॲड करू शकतो का? बिलकुल. जिथं पण क्लासचा ऑपरेशन किंवा कास्टचं ऑपरेशन असेल तर मी कुठेतरी कॉन्फ्लिक्ट आहे रे वर्ग नाही रे वर्गासोबत कम्पेअर करू शकतो. मग वेबर आहे. वेबर काय आहे? ब्युरोक्रॅटिक नेचर. ब्युरोक्रॅटीचा स्टडी आपल्याला सांगितलेला आहे. आयुष्यमान खुराना काय असतो? IPS ऑफिसर असतो. मग तो बघा तुम्ही यूट्यूबवर एक रील पण बघितली असेल, त्याच्यामध्ये तो विचारतो हा कोण आहे? अरे हा काय नाही, हा खालच्या वर्गाचा आहे. मग तू कोण आहे? मी पण खालच्या वर्गाचा आहे पण मी याच्यापेक्षा वरच्या वर्गाचा आहे. अच्छा, मग तू कोण्या वर्गाचा आहे? मी याच्यापेक्षा वरच्या वर्गाचा आहे. मग मी कोण आहे? मी तर सर्वात वरच्या वर्गाचा आहे. अच्छा, मग जो व्हिलन कोणत्या वर्गाचा आहे? तो तुमच्यापेक्षा तुमच्याच वर्गाचा आहे पण त्याच्यामध्ये पण आणखीन काहीतरी पोट जाती आहेत पडलेल्या, अशासारखा स्टडी आयुष्यमान खुराना. मग त्याचं ब्युरोक्रॅटिक नेचर सुद्धा दाखवण्यात येतं की ब्युरोक्रसीमध्ये जो इम्पार्शियलिटी किंवा व्हॅल्यू न्यूट्रल राहून सर्व करावं लागतं ब्युरोक्रॅटीचं कॅरेक्टरिस्टिक असतं. मग त्याला ते माहीत नसतं. मग सोशल जस्टिस भेटण्यासाठी त्यानं केलेली जे धडपड त्या ब्युरोक्रसीतून आपल्याला समजतं की ते व्हॅल्यू आपण इथिक्स इंटिग्रिटी जो मुद्दा आहे मूल्याच्या रिलेटेड त्याचमुळे स्टडी करतो. बिकॉज वी लिटरली वॉन्ट यू टू बी अ पर्सन विच ॲक्च्युली अंडरस्टँड द फिलिंग of the generalized others or try to think yourself in the shoes of others. यासारख्या गोष्टी आपण पाहतो. लिंक करायचे आहे GS 1, 2, 3, 4 पण लिंक करायचं आहे सोशिओलॉजी सोबत. ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. बघा कितीही कसेही क्वेश्चन विचारू द्या UPSCला MPSCला, तुम्हाला त्यातून ॲब्स्ट्रॅक्शन असे नॉलेज असा जर अभ्यास रोज ठेवला तर कोणताही प्रश्न कसा लिहिता येईल. डर्किन काय म्हणतो? डर्किन जर सांगितलं ॲनोमीच्या कन्सेप्टबद्दल, सुसाईडबद्दल सांगितलं, नॉर्मलेसनेस काय असतं याबद्दल तो
विचार करतो की सोसायटीमध्ये तुमच्यावर जी सोशल फॅक्ट आहे ती जर व्यवस्थित पद्धतशीर ॲक्ट नाही झाली, ती कुठेतरी तुमचं इंटिग्रेशन कमी झालं किंवा कुठेतरी ॲक्ट होणारं जी रेग्युलेशन आहे रेग्युलेशन कमी झालं, तर तुमच्यामध्ये किंवा समाजामध्ये कशा पद्धतीने बदल होतात. मग आज ते रेग्युलेशन कुठेतरी कमी झालं, इंडिव्हिज्युअलिझमकडे आपण वळायला लागलो की कुठेतरी आपल्याला ॲनोमीमध्ये काय होतं, ते नॉर्मलेसनेसची फिलिंग आली की अँझायटी, डिप्रेशन सारखे इश्यू होतात. मग हे मुद्दे सोसायटीच्या त्या मुद्द्याशी लिंक करायचे, ते थेरॉटिकल नॉलेज काही कामायचं नाही जोपर्यंत ॲप्लिकेशन शिकणार नाही. मीड काय म्हणतो बघूया. रोल कॉन्फ्लिक्ट आणि सेल्फ रिफ्लेक्शन बद्दल बोललेलं आहे. सेल्फ रिफ्लेक्शन कसं जनरेट होतं, सोशलायझेशनचं मीचा प्रोसेस त्याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर चॅप्टर 5 कडे वळूया. चॅप्टर 5 मध्ये आपल्याला सांगितले स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी, हा सुद्धा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. स्तरीकरण उतरंड असते. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे नेमकं काय हो? स्ट्रॅटिफिकेशन मग जी हायरार्की म्हणते, उतरंड जी असते आणि स्तरीकरण जे झालेलं असते, तर मग उतरंड असते एकाखाली एक असं जसं ठेवलेलं असतं, मडके एकावर एक ठेवलेलं, उतरंड झाली ती. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे डिव्हिजन, कुठंतरी प्रॉपर डिव्हिजन, रँक वाईज डिव्हिजन झालेली असेल तर ती स्ट्रॅटिफाय असते. मग आपण मातीचे परीक्षण जॉग्राफी वगैरेमध्ये बघतो, 1, 2, 3 असे मातीचे वेगवेगळे नमुने असतात. इथे ही माती, इथं ती माती, इथं ती माती जमिनीच्या खाली. तर त्याच पद्धतीचं हे स्ट्रॅटिफिकेशन. पण सोसायटीचं स्ट्रॅटिफिकेशन मग कास्ट स्ट्रॅटिफिकेशनमध्ये येईल का? डेफिनेटली येईल, कारण आपण पुन्हा ते एकावर एक रँक केलेलं आहे. रँक केलं की तिथं स्ट्रॅटिफिकेशनचा अभ्यास आलाच. मग आता कोणते कन्सेप्ट असेल तर बघा, इक्वॅलिटी, हायरार्की, एक्सक्लुजन, डेप्रिव्हेशन सारखे कन्सेप्ट. डेप्रिव्हेशन म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीपासून वंचित ठेवलं जातं. आता एक विद्यार्थी आहे ज्याच्यामध्ये खूप पात्रता आहे, परंतु तो एका कोणत्या तरी कम्युनिटीमध्ये बिलॉंग होतो, त्याला डेप्रिव्ह ठेवला जाईल. वंचितता, त्याला ते भेटलं नाही कोणत्या तरी मार्गाने. इकॉनॉमिक डेप्रिव्हेशन असू शकतं, सोशल डेप्रिव्हेशन असू शकतं. कास्ट सिस्टीम सोशल डेप्रिव्हेशन झालं, इकॉनॉमिक डेप्रिव्हेशन गरिबी झालं. की तुम्ही तुमचा विकास करण्याच्या दृष्टीनं जेव्हा प्रयत्न करता तेव्हा कोणती तरी वंचितता मधात येते. एक्सक्लुजन म्हणजे बहिष्कार. ग्रुप आहे, ग्रुपमध्ये कोणाला तरी ज्ञानेश्वरांच्या वडील आपण बघितलेलं आहे. ज्ञानेश्वरांच्या वडिलांना संन्यासी होते, संन्यासीनंतर त्यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्यांना समाजानं बहिष्कृत केलं, म्हणजे बाहेर काढलं. त्यांच्यासोबत रोटीबेटीचा व्यवहार वगैरे जे काही असतं ते बहिष्कार आपल्याला कुठेतरी अभ्यास करावा लागतं. समानता, इक्वॅलिटीचा कन्सेप्ट. काय इक्वॅलिटीचा कन्सेप्ट? अरे आपण कॉन्स्टिट्यूशन स्वीकारलेलं आहे, मग त्या फेअर कॉन्स्टिट्यूशनमध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात. मग त्या व्हॅल्यूज मूल्य जे आहे त्याचं प्रकटीकरण समानतेच्या बेसिसवर अवेलेबल आहे. आपण जी प्रिएम्बल आहे त्यामधून नेहमी वाचत असतो या गोष्टी. आणि मग मोबिलिटीचा कन्सेप्ट आहे की फंक्शनलिस्ट थेअरीचा हा खूप महत्त्वाचा आहे. डेव्हिस आणि मूर त्यांनी स्ट्रॅटिफिकेशन कसं फंक्शनल आहे हे सांगितलेलं आहे. आणि मग टोनिस वगैरेनं त्या सायंटिस्टनं त्याला क्रिटिसाइज पण केलेलं आहे. मग या सर्व वेबरियन पर्स्पेक्टिव्ह काय आहे, मार्क्सियन पर्स्पेक्टिव्ह काय आहे बघा. चॅप्टर 4चं लिंकेजेस पुन्हा चॅप्टर 5मध्ये. आणि काही नवीन सायंटिस्ट, काही नवीन मित्र. डेव्हिस आणि मूर सांगतो की नाही, सोशल स्ट्रॅटिफिकेशन जर असलं तर समाजामध्ये समाज चालू राहण्यामध्ये किती त्याचा फरक पडतो. आणि जसं की आपण नेहमीच पाहिलं, फंक्शनलिझम जे असते ते सोसायटी का कार्यरत आहे, कारण जसं शरीरातले अवयव प्रत्येक पार्टचं कार्य कुठं ना कुठं करतंय, तसंच फंक्शनलिस्टचं म्हणणं आहे समाजातलं प्रत्येक वर्ग कोणता ना कोणता कार्य तिथं करतोय. मग कास्ट, जेंडर, इंटरसेक्शन्स हा खूप महत्त्वाचा हॉट टॉपिक आहे. जेंडर सेन्सिटिव्हिटी असणं गरजेचं असते आजच्या जमान्यामध्ये. वुमन एम्पॉवरमेंटच्या वर क्वेश्चन असणार म्हणजे असणार. सर्टिफिकेशनचा जेव्हा स्टडी येतो, इंटरसेक्शनॅलिटी, डॉक्ट्रिन ऑफ इंटरसेक्शनॅलिटी, जेव्हा CGIच्या एका वर्डिक्टमध्ये त्यांनी तो मुद्दा मांडला होता की डॉक्ट्रिन ऑफ इंटरसेक्शनॅलिटी, हाऊ इट मेक वुमन वल्नरेबल इफ दे बिलॉंग फ्रॉम पर्टिक्युलर कास्ट, if they belong from particular gender and if they belong from particular community or particular occupation. मग अशा सारख्या मधात जे असतं त्यांचं शोषण प्रमाणाच्या बाहेर असतं. इमॅजिन करा ना, व्यक्ती आपली पॅट्रियार्की आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जाचं स्थान आहे.
परंतु आपल्यामध्ये कास्ट सिस्टीम पण आहे. तर त्या कास्ट सिस्टीममध्ये कोणत्या वर्गामध्ये प्रत्येक व्यक्तीची विभागणी झालेली आहे आणि त्या विभागणीमध्ये कुठंतरी स्त्रियांचं स्थान हे पुरुषांच्या पेक्षा कमी आहे. म्हणजे वल्नरेबल मुलं जेंडरनुसारही जर एखाद्याची कास्ट लो, ज्याला आपण डाऊन ट्रोडन म्हणूया, डाऊन ट्रोडन असेल किंवा रंजले गांजलेली कास्ट असेल, ज्यांच्याकडे मीन्स नाही आहे, ज्यांच्याकडे इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी नाही आहे आणि ज्यांच्याकडे जेंडर फिमेल असेल, तर विचार करा या तिघांचं इंटरसेक्शन झालं तर तो ग्रुप किती वल्नरेबल असेल. म्हणून पॉवर्टी सारखी कन्सेप्ट असेल किंवा मग स्ट्रॅटिफिकेशनचा कन्सेप्ट असेल, एम्पॉवरमेंटचा कन्सेप्ट असेल, आपल्याला नेहमी जेंडरच्या रिलेटेड त्याचा अभ्यास करावा लागतो. पॉलिटिक्ससुद्धा जेव्हा स्टडी करू आपण, वर्कच्या रिलेटेड पण स्टडी जेव्हा सोसायटीचा करू, तेव्हा जेंडर हा ॲस्पेक्ट त्यामध्ये महत्त्वाचा असतो, जेंडर आणि डेव्हलपमेंट. मग हे सायंटिस्ट पुन्हा सांगितलं आहे, वेबर, डेव्हिस मूर, मी तुम्हाला बदलं आहे. पद्धतशीर अभ्यास करूया. जस्ट ओव्हरव्ह्यू आहे. सोरोकिन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. टाईप ऑफ मोबिलिटी, टाईप ऑफ मोबिलिटी, हॉरिझॉन्टल मोबिलिटी. मोबिलिटी मीन्स काय? मी मोबाईल होतोय, मोबाईल काय असते? मोबाईल आहे माझ्याकडे, तर मोबाईल आहे म्हणजे मी त्याला मूव्ह करू शकतो, मोबाईल व्हॅन. तर मोबिलिटी मीन्स काय असणार? त्या स्ट्रॅटिफिकेशनमधून वर किंवा खाली कुठंतरी सरकायला जागा आहे का, याचा अभ्यास. म्हणून चॅप्टरचं नाव आहे स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी. तर अशा पद्धतीनं आपण आज 5 चॅप्टरमध्ये नेमकं शिकायचं काय आहे, याच्यामध्ये डिटेल काहीच नाही. शिकणार काय आहोत आपण काय अभ्यासणार आहोत, या गोष्टींचा विचार करणार आहोत. अशा पद्धतीनं जर तुम्ही लिंक करून, विचार करून जर अभ्यास केला तर सिलेबस तर तुमच्या हातात आहे. बघा रिपिटेटिव्ह मुद्दे काय आहेत, PYQचा लिंक काय आहे, त्याच्या थ्रू मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की हा आहे सिलेबस आपला 5व्या चॅप्टरपर्यंत. पुढं आणखी 6व्या चॅप्टरपासून पुढच्या ॲनालिसिस आपण घेऊया. तर अशा पद्धतीनं लक्ष द्या. महत्त्वपूर्ण पुन्हा सांगतो की ॲनालिसिस करायला शिका. सब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. जेवढं ॲनालिसिस कराल, ॲनालिसिस काय असतं रे, बघा तुम्ही इथं लिंक करताय मुद्दे. आर्टिकल 15 मूवी आहे, ॲव्हेंजर्स मूवी आहे, लिंक करणार. सोसायटीमध्ये काय चालू आहे बघा, जेंडर कुठंतरी डिस्क्रिमिनेशन होत आहे, कुठंतरी कास्ट डिस्क्रिमिनेशन होत आहे. त्यातून मग तुमच्यामध्ये ते ॲनालिसिस स्किल ते जेव्हा जनरेट होतं तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही सोसायटीचा अभ्यास एकदम सिम्पल वेनं करू शकता. तर अशा पद्धतीने आपण 5 चॅप्टरचं टोटल ॲनालिसिस बघितलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.